प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. चिठ्ठी आई है ही अभिनव पत्रलेखन स्पर्धा विकासवाणी यूट्यूब चॅनल, इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव आणि स्टेशन विभाग महिला मंडळ चाळीसगाव या तिघांनी एकत्रितपणे आयोजित केली आणि या स्पर्धेला अक्षरशः उदंड प्रतिसाद मिळाला. पत्रांचा पाऊसच पडला म्हणा ना. मोठ्या गटामध्ये सुमारे 150 पत्र आली, तर लहान गटामध्ये 450 पत्र आली. असा एकंदरीत 600च्या आसपास स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि कोरोना विषयक आपल्या आठवणी आम्हाला सांगितल्या. ही सर्व पत्र वाचणं, त्यामधून निवडक पत्र बाजूला काढणं हे किती जिकिरीचं काम असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. पण हे काम परीक्षकांनी केलं आहे आणि त्यांनी मोठ्या गटात जी उल्लेखनीय अशी 14 पत्र परीक्षकांनी निवडलेली आहेत ती आज आम्ही आपल्याला वाचून दाखवणार आहोत. आम्हाला एक मदत करायची आहे. ही 14 पत्र आपण नीट लक्षपूर्वक ऐकायची आहेत आणि आपल्या मतानुसार त्यांना क्रमवारी द्यायची आहे. म्हणजे 1 पासून 14 पर्यंत तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना नंबर द्यायचे आहेत आणि ही तुमची क्रमवारी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचे कॉमेंट लिहून आम्हाला कळवायची आहे. ज्याची क्रमवारी परीक्षकांच्या निकालाशी तंतोतंत जमेल किंवा त्याच्या जवळपास जाईल त्याचा विशेष उल्लेख आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये करण्यात येईल. तर सर्वांनी आता ही पत्र नीट लक्षपूर्वक ऐकावी आणि क्रमवारी लावण्यात आम्हाला मदत करावी ही नम्र विनंती. ऐकूया सौभाग्यवती नीला सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या आजी आजोबांना लिहिलेलं पत्र. श्री कोथरूड, पुणे 38, दिनांक 26/11/2021. तीर्थरूप आजोबा आणि सौभाग्यवती आजीस. सा न वी वी. बऱ्याच दिवसात तुमचं पत्र नाही. दोघंही ठीक आहात ना? तुम्ही आम्हाला लहानपणी प्लेगच्या साथीबद्दल सांगत होतात, तसाच किंबहुना आणखी भयंकर कोरोना सगळीकडे पसरत होता. मृत्यूचं थैमान सुरू होतं. जवळची, नात्यातली खूप माणसं गमवली. जगण्याची शाश्वतीच राहिली नव्हती. रोज पेपरमधल्या बातम्या काळजाचा थरकाप उडवत होत्या. पण धैर्याने तोंड दिलं मोदीजींनी आणि आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, मंत्री यांनी. लसीकरण जोरात सुरू झालं. सगळी अर्थव्यवस्था विस्कळीत झाली, कोलमडली. जगच हादरलं म्हणा ना. पण एक झालं, सगळं सोसायटीत मिळू लागलं. काम घरनं सुरू झालं. माणसाला माणसाची किंमत कळली. आधुनिक तंत्रज्ञानाने ऑनलाईन स्पर्धा, कार्यक्रम, करमणूक हे सुरू झालं. खूप स्पर्धातून भाग घेता आला. बऱ्याच स्पर्धांमधून बक्षीसही मिळाली. आजी, मी कॉलेजला असताना गॅदरिंगला हेअरस्टाईल करून द्यायचीस. तसा मी खोपा घातला आणि त्याला बक्षीस मिळालं. तेव्हा मला तुझी खूप आठवण आली. परांजपे स्कीम, प्रारंभ कला अकॅडमी, वाचनप्रेमी ग्रुप, अभिव्यक्ती वाचन असे ग्रुप्स होते. ठीक आहे आजी, तू जपून राहा. तुला भेटायला येऊच लवकर. आपली नीलू सहस्त्रबुद्धे. आता ऐकूया सौभाग्यवती विशाखा विजय गोखले यांनी लिहिलेलं पत्र. सौभाग्यवती विशाखा विजय गोखले यांचं वय आहे 59 आणि त्या भाईंदर पश्चिम इथे राहतात. श्री दिनांक 5/12/21. तीर्थस्वरूप सौभाग्यवती आजीस. शिरसावंद्य नमस्कार विनंती विशेष. पत्रास कारण की मुंबई महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाची कर्मकहाणी, लॉकडाऊनचा काळ याबद्दल तुला आणि आजोबांना वर्णन करावं
म्हणून हा पत्रप्रपंच. पत्र म्हणजे अर्धी भेटच, नाही का? हल्ली मोबाईलच्या काळात मात्र सारे विसरलेच आहेत पत्रलेखन. यातून मिळणारं प्रेम, आतुरता, जिव्हाळा काही औरच. अगं, कोरोना नामक सूक्ष्म विषाणू चीनच्या वुहान शहरातून संपूर्ण जगात घुसला आणि मार्च 2020 हाहाकार माजला. मिचमिच्या बारीक डोळ्याच्या चिन्यांनी साऱ्या जगाचे डोळे खाडकन उघडले. सळो की पळो. जीवितहानी ही प्रचंड प्रमाणात झाली ग. परदेशात तर फारच. संरक्षणार्थ वारंवार साबणाने हात धुणं, सॅनिटायझर लावणं, मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग, लॉकडाऊन, अगदी कधीही आपल्या शब्दकोशात नसलेले शब्द रोजच्या वापरात आले. सारे जण दारं लावून घरात. प्रत्यक्ष भेटीतला संवादाचा पूलच तुटला ग. लसीकरण सुरू झालं. आम्ही कुटुंबियांनी सुद्धा 2 लसी घेऊन आम्हीही लसवंत झालो. न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती. पण निसर्गाचं, परमेश्वराचं खरं रूप निदर्शनाला आलं. सारा परिसर शांत, स्वच्छ. गाड्या नाहीत, रिक्षा नाही, गर्दी, सगळं बंद. ध्वनी आणि वायू प्रदूषण थांबलं. सण समारंभ अगदी थोडक्या लोकात. भपका, बडेजाव, बाजार, दुकानं, सिनेमागृह, मॉल्स, हॉटेल्स, वायफळ खर्च, वेळ, पैशाचा अपव्यय, साऱ्यांवर नियंत्रण. अगं, अगदी मोठं कुलूपच. मस्त लगाम आणला या साऱ्यांवर कोरोनाने. अगं, हसतेस काय? खरंच कुणाला कुठे जाताच येत नव्हतं. भारी जरब बसवली या विषाणूने. पहिली, दुसरी, तिसरी लाट. जणू समुद्रातच राहतोय आपण. तरी काही टवाळखोर फिरतच होते. मरीन पण फिरीन. ऑफिस, शाळा, ऑनलाईन. घरात सगळ्यांनी कुटुंबातच पत्ते, कॅरम, गाणी, गोष्टी, हास्याची कारंजी, अध्यात्म, नामस्मरण यातच सगळे घरातच रमले. आणि घरात हसरे तारे असता मी पाहू कशाला नभाकडे. आजोबांना सांग ही गंमत, तुझी नात. आता ऐकूया कल्पना चव्हाण यांचं पत्र. कल्पना चव्हाण या मालेगावला राहतात आणि इनरव्हिल क्लबच्या त्या सदस्य आहेत. प्रिय आजी, स न विवी. पत्र लिहिण्यास कारण की 2 वर्ष होत आली आपली भेट झाली नाही ग. आजी, तुझी फार आठवण येते, पण या कोरोनामुळे तुला भेटताच आलं नाही ग. दरवर्षी आम्ही तुझ्याकडे यायचो तेव्हा तुला असं व्हायचं की माझी नात आली, हिच्यासाठी काय करू आणि काय नाही. त्या तुझ्या थरथरत्या हाताने जेव्हा तू मला गोंजारायचीस, माझा मुका घ्यायचीस, आम्हाला समजावायचीस, जणू त्यामुळे मला खूप धीर मिळायचा ग. पण माझं लग्न झालं, तुला पण तू झाला. अशा वेळी तुझी फार उणीव भासायची ग. आजी, तू एकटीच राहतेस. बाबा गेल्यापासून तूही आता फार जास्त कुठे येत जात नाहीस ना. पण या 2 वर्षात जेव्हा मला कळलं की तुलाही कोरोना झाला, तेव्हा तर तू एकटीच होतीस. कशी खंबीर राहिलीस ग तू. तुझा आवरायला सावरायला सुद्धा तुझ्याजवळ कोणीच नव्हतं आणि तूही आम्हाला लवकर ही गोष्ट कळू दिली नाहीस. त्याच्यात सर्व बाबतीत हाल झाले तुझे ग आजी. मी तुझ्यासाठी काहीच नाही करू शकले ग. मला फार वाईट वाटतं की तू एवढं केलं माझ्यासाठी आणि मी काहीच नाही करू शकले. बरं, मी तुला भेटायला लवकरच येणार आहे. तू स्वतःची काळजी घे. व्यवस्थित खात पीत जा. आमचा जास्त विचार करत नको जाऊस. तसं तर खूप काही बोलायचं आणि सांगायचं आहे, पण काय करू, आता या पत्रात जागाच नाही उरली. आल्यावर खूप काही बोलू आपण. तुझी लाडकी नात कल्पना. आता ऐकूया सौभाग्यवती माधवी एल देशपांडे यांचं पत्र. या कोल्हापूरला राहतात आणि त्यांचं वय 63 वर्ष आहे.
श्री रविवार दिनांक 12/12/21. प्रिय तीर्थस्वरूप आबा, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आज खूप वर्षांनी पत्र लिहिण्याचा योग आला. आपल्या प्रियजनांना भेटण्याचं हे एक तंत्र काळाच्या ओघात विसरलंच गेलं होतं. या 2 वर्षांच्या कोरोना काळात जीव अगदी नकोना असताना चिठ्ठी आई है याने खूपच छान दिलासा दिला आहे. बंदिस्त मनाचा बोध पत्राद्वारे तुमच्याकडे वळवता तरी आला. आपल्या कुटुंब सदस्याने अनुभवलेला कोरोना हा स्वानुभवापेक्षाही ज्वलंत असतो. कामानिमित्त पुण्याहून माझी चुलत नणंद माझ्याकडे आली होती. आल्यानंतर 2-3 दिवसांनी तिला खोकला, सर्दी, ताप आला. डॉक्टरकडे नेताच त्यावर कोरोनाचा शिक्का बसला आणि तिला कोविड सेंटरला ॲडमिट व्हावं लागलं. तीच आमची आणि तिची शेवटची भेट ठरली. तिला मधुमेह आणि BP असल्याने तिचा आजार बळावला. त्यातच तिचा 10व्या दिवशी मृत्यू झाला. अतिशय मनाला चटका लावणारी घटना. घरातील आम्हा सर्वांना क्वारंटाईन व्हावं लागलं. तिचा मुलगा, विवाहित मुलगी लॉकडाऊनमुळे येऊ शकले नाहीत. आम्ही इथे असूनही तिथे जाऊ शकलो नाही. खरंच आबा, जीवनात इतकी हतबलता कधीच अनुभवली नव्हती हो. तिच्या मुलांच्या सांत्वनाला शब्दही मुके झाले. घर, दार, आजूबाजूचा परिसर उदासीनतेने भरून गेला. महामारी या शब्दातली भयंकर महानता सर्वात जास्त लॉकडाऊन काळातच आम्ही अनुभवली. आपल्या आप्तेष्ट मित्रपरिवारातील व्यक्तींच्या मृत्यूच्या बातमीने जीवाचा अगदी थरकाप उडत असे. या काळात आमचे अनेक आप्तेष्ट, जिवलग, मित्रमैत्रिणी या कोरोनाने गिळंकृत केले. दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. मानवताहीन निष्प्रभ आयुष्याचा अगदी उबग येत होता. पण काय करणार? या लॉकडाऊनच्या काळात एक गोष्ट चांगली झाली की बाहेरच्या बेगडी गोष्टींचा भंपकपणा आम्हाला कळला. आपल्या माणसाची किंमत कळाली. आरोग्याच्या, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी अंगीकारण्यात मदतच झाली. पण आबा, आजही हा कोरोना ओमायक्रॉनचं नाव धारण करून अजगरासारखा सुस्तावला आहे. तुम्ही दोघांनी आपली तब्येत जपा. आजीला माझा नमस्कार सांगा. पत्रोत्तराच्या अपेक्षेत तुमची नात सौभाग्यवती माधवी. आता ऐकूया सौभाग्यवती राजश्री रसाळ यांचं पत्र. या शेवगाव इथे राहतात आणि त्यांचं वय 62 वर्ष आहे. प्रिय आजीस, सप्रेम नमस्कार. किती वर्ष झाली ग तुला जाऊन? जवळजवळ 50 वर्ष, नाही का? धक्का बसला असेल ना तुला माझं पत्र बघून? तू गेलीस तेव्हा लहान होते ना. पत्र लिहावंसं वाटलं कारण तुझी आठवण खूप आली ग. या करोनामुळे कुठे जायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, आपलेपणा दाखवायचा नाही, अंतर राखून बोलायचं. मग करमत नाही ग. त्यात तरणीताठी काम करणारी, घर चालवणारी खूप माणसं गेलीत ग. बाई असो नाहीतर बाबा, मुलं पोरकी करून गेलेत ग. बरं, घरात बसून करायचं काय? निदान तुला तरी पत्र लिहावं म्हटलं. अगं, स्वच्छतेचा आणि शिस्तीचा अभाव हेच कारण आहे या कोरोना रोगाचं. देवाचं नाव घेणं, भजन म्हणणं, जुने तू शिकवलेले पदार्थ करून बघणं, लेकीला सांगणं, संध्याकाळी देवासमोर रामरक्षा म्हणताना अजूनही तुझी आठवण येते. मी तुला खूप त्रास दिलाय म्हणून आता तुझी क्षमा मागते. जमलं तर स्वप्नात येऊन सांग पत्र मिळालं म्हणून. तुझी नात राजश्री. आता मी जे पत्र वाचणार आहे ते लिहिलं आहे श्रीयुत मधुकर खोचीकर यांनी. हे आजोबा स्वतःच 86 वर्षाचे आहेत आणि ते कोल्हापूरला राहतात. हे लेखक आहेत. त्यांचे 3 कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत आणि 4था मार्चमध्ये होईल. आता खरं म्हणजे ते आजारी आहेत. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते मागच्या 15 दिवसात. पण त्यांना स्पर्धेविषयी जसं समजलं त्यांनी लगेच त्यांचं पत्र लिहून मला पाठवलं. तर ऐकूया काय लिहितायत मधुकर खोचीकर आजोबा.
दिनांक 7/12/21 कोल्हापूर. आदरणीय दादा आजोबा आणि आजीस शिरसाष्टांग नमस्कार. बऱ्याच दिवसात आपल्याशी संवाद साधता आला नाही. आठवण मात्र येत होतीच. तुम्हाला आज पत्ररूपाने भेटत आहे. हल्ली करोना व्याधीने सगळ्या जगाला वेढलं आहे. यापूर्वीसुद्धा अनेक रोग येऊन गेले. मला आठवतंय लहानपणी प्लेग, महामारी आदी रोग आले होते. त्यावेळी मामाच्या शेतात आपण सर्व झोपडी बांधून राहिलो होतो. शाळांना सुट्टी असायची. शेतात आम्ही हुंदडायचो. एकदा शेतातल्या झाडाखाली मारुतीची मूर्ती सापडली. तुमच्या हस्ते ती मी देव्हाऱ्यात ठेवली. आजही तुमची आठवण ती मूर्ती पूजताना रोज होते. या करोनामुळे कडक बंधनं आली आहेत. बाहेर पडता येत नाही, मित्रमैत्रिणींना भेटता येत नाही. फोनवर व्हॉट्सअपवर बोलून बोलून किती बोलणार. ऑफिसचं काम करून करून कंटाळा येतोय. त्यातच 2-3 दुर्घटना घडल्या. जवळचे नातेवाईक या करोना रोगाला बळी पडले, जीव गमावून बसले. आपली लाडकी नात ललिता, आतेभाऊ मंदार, हिची बहीण सुधा, एका मैत्रिणीचा तरुण पती या करोनाने गिळले. प्रत्येकाच्या घरी कोणी ना कोणी आजारी. मला आणि हिलासुद्धा करोनाची बाधा झाली होती. हॉस्पिटलमध्ये 15 दिवस राहिलो. सुदैवाने आणि तुमच्या आशीर्वादाने बरे झालो. सगळं अगदी उलटंपालटं झालंय. परमेश्वराने लवकरात लवकर कृपा करावी आणि पुन्हा पूर्वीचे दिवस यावेत. आपण सुद्धा आपली काळजी घ्या. तुमचे आशीर्वाद आहेतच. तुमचा लाडका मधुकर. आता ऐकूया सौभाग्यवती रंजना कुमरवार यांचं पत्र. या चंद्रपूरला राहतात. त्यांचं वय आहे 69 वर्ष. श्री आदरणीय आजी आजोबांना सप्रेम शिरसाष्टांग नमस्कार. दाटून आलेल्या भावना व्यक्त करते या पत्रातून. आपल्या उभयतांच्या सान्निध्यात घालवलेले सुखदुःखाचे क्षण, या घराच्या भिंतीतील तो प्रेमाचा ओलावा, आपुलकीचे बंध सारं काही सहन करण्यास शक्ती, स्फूर्ती देतात. ते हरवलेले क्षण पुन्हा येतील का आयुष्यात? काळ बदललाय. आपणास माहीतच आहे. कोरोनाचं सावट जगभर पसरलंय. चिमुकला विषाणू, पण कर्म केवढं मोठं. सारं जग हादरून गेलंय. होत्याचं नव्हतं झालं सारं काही. लॉकडाऊन झालं आणि सारं जग बंदिस्त झालं. काय ते विलगीकरण, औषध व्यवस्था, मास्क, अंतर राखा, हात धुवा वारंवार, वापर सॅनिटायझरचा, हाच नित्यक्रम सुरू झाला. शाळा, कॉलेजेस, मंदिरं, मॉल, सिनेमागृह साऱ्यांवर बंदी आली. दवाखाने पेशंट्सनी खचाखच भरू लागले. ऑक्सिजनचा तुटवडा, बेड नाही, दुर्दशा नुसती. हैराण हतबल झालं सारं जग. आम्ही सुद्धा यातून सुटलो नाही. सगळेच पॉझिटिव्ह होतो. मग काय 14 दिवस क्वारंटाईन होतो. सेंटरवर घराला बॅनर, टेस्ट घ्यायला ॲम्ब्युलन्स आली आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. लोकांच्या नजरा, सारं काही दूर दूर जात होतं. रक्ताचं नातं सुद्धा जपता आलं नाही. डॉक्टर व नर्सेस यांनी तर स्वतःला जनतेच्या सेवेसाठी झोकून दिलेलं. प्रेतांची रोज रीघ लागायची. जनावरांसारखी प्रेतं रचून चिता पेटवल्या जाऊ लागल्या. सख्खे नातेवाईकसुद्धा दुरावले गेले. भयावह परिस्थिती, नुसती दहशत. थोडी उसंत मिळाली तोच कोरोनाच्या नव्या संसर्गाची टांगती तलवार डोक्यावर उभीच. आजी आजोबा, आपणा उभयतांना सुद्धा हे सारं सोसावं लागलं ना. साठीनंतर आयुष्य हे संथ झालेलं असतं. पण जगण्याची खरी मजा ही साठीनंतरच सुरू होते. संसाराच्या जबाबदारीतून निवृत्त होता होताच आयुष्याच्या अर्ध्या चिंताही संपलेल्या असतात. जीवनाच्या प्रवासात येणारे बरे वाईट अनुभव हे माणसाला शहाणपण देऊन जातात. कुठल्याही परिस्थितीत कसं जगायचं ही मर्यादा हा कोरोना शिकवून गेला. जड अंतःकरणाने निरोप घेते आहे. आशा करते आपण स्वस्थ असाल. म्हणतात ना, ज्येष्ठांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद ह्यांना निरंकाराचा सुगंध असतो. या
सायंकाळच्या वाटेवर आणखी हवं तरी काय असतं माणसाला? तृप्त मनाच्या गाभाऱ्यात विसाव्याचे 4 क्षण आणि उगवत्या दिवसाचे इवलेसे कवडसे. साथीला कर्णमधुर असं गाणं गुणगुणते. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसाऊ या वळणावर, या वळणावर. तुमचीच नात रंजना. आता ऐकूया श्रीयुत मुकेश महाशंकर पंड्या यांचं पत्र. हे कल्याणला राहतात आणि यांचं वय आहे 61. श्री दिनांक 6/12/21. आदरणीय प्रिय आजीस नमस्कार. तुमची आणि घरी सर्वांची तब्येत बरी आहे हे तुम्ही पाठवलेल्या पत्रावरून कळलं. मामा मामी आणि सर्वांना आमची आठवण देणं. आजी, आज तुम्हाला पत्र लिहिण्यास कारण की सर्वात भयानक अशा कोरोना काळात सर्वांना जो त्रास झाला आणि मानवी हानी तसंच माणुसकीची पण हानी झाली ते भयंकर होतं. बऱ्याच ठिकाणी माणुसकीचं दर्शन घडलं, पण एकूणच हा काळ अगदी भयंकर होता. अजूनही हे संकट पूर्णपणे टळलेलं नाही, तेव्हा काळजी घ्यायला हवी. आजी, आपण आम्हाला सर्वांना जो मोलाचा सल्ला नेहमी देत आलात त्याची किंमत या काळात कळली. आपण नेहमी सांगत आलात की साथी, रोगराई, आजार ही मनुष्य जीवनाला त्रास देणारी गोष्ट आहे. त्या येतच राहणार. त्यांच्यावर नियंत्रण करणं कठीणच. परंतु आम्ही सर्वांनी घरचं सात्विक, पौष्टिक आणि ताजं अन्न खाऊन तसंच नित्यनियमाने व्यायाम आणि योगासनं करून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवली, स्वतःला निरोगी आणि आनंदित ठेवलं. त्याने अशा महामारीवर स्वस्थ राहून जगता तर येतच, शिवाय इतर गरजूंनासुद्धा वेळोवेळी मदत करता येते आणि हीच तर देवाची इच्छा असते. आजी, आपण दिलेला मोलाचा सल्ला आम्ही कायमस्वरूपी ध्यानी ठेवला आहे आणि त्याचं पालन करूनच निरोगी जीवन जगत आहोत. तुमचे खूप खूप आभार. तुमचाच नातू चंदू उर्फ चंद्रकांत. यह पत्र हमें आया है इनरव्हील क्लब ऑफ भुसावल की सदस्या नूतन फलक जी का। आदरणीय दादी जी, सादर चरण स्पर्श। हम यहाँ सब कुशल है। कोविड-19 की वजह से लॉकडाउन से हम घर में कैदियों की तरह बंद थे। सुबह उठकर कसरत करने की आदत लगा ली। हम हमेशा हाथ धोकर स्वच्छ रखते थे। सैनिटाइजर, मास्क का इस्तेमाल किया। बाहर निकलने पर भीड़ में नहीं जाते थे और प्रोविजन स्टोर्स, मेडिकल स्टोर्स में 2 फुट की दूरी रखते थे। दूध वाला घर पर दूध लाता था। हमारे पड़ोस में कोविड की मौत से मृत्यु हुई। अस्पताल से एम्बुलेंस में लपेटकर 1 मिनट घर के बाहर लाकर अंतिम संस्कार के लिए ले गए। कोविड वॉरियर्स पीपीटी किट पहनकर कार्य करते थे। यह हादसा हम कभी नहीं भूलेंगे। बेटी ममता, बेटा अक्षय के साथ समय बिताने का मौका मिला। पुरानी सीरियल जैसे रामायण और महाभारत देखने का आनंद मिला। हमें कोरोना ने सिखाया परिवार हमारे लिए कितना अहम स्थान है। चाची ने काढ़ा बनाकर घर में सबको दिया होगा, उसका नियमित प्रयोग करें। चाचा चाची को प्रणाम। मोहित को प्यार। मोहित आपको खत पढ़कर सुनाएगा। आप सभी कोविड-19 का टीका लगाएं। बाकी सब ठीक है। स्वास्थ्य का ख्याल रखें। आपकी पोती नूतन। यह पत्र हमें प्राप्त हुआ है कोटा, राजस्थान से और लिखा है मीनू परियानी जी ने, जो इनरव्हील क्लब ऑफ कोटा की सदस्य है और इनकी आयु है 60 वर्ष। पूजनीय दादाजी एवं दादी जी, सादर चरण स्पर्श। हम सब यहाँ कुशल मंगल है। आप भी सकुशल रहे, ईश्वर से यही प्रार्थना। दादी, जब से ये महामारी आई है तब से हमारा स्कूल, घर से बाहर जाना, खेलना, दोस्तों से मिलना सब बंद हो गया है।
और ऊपर से हमेशा ये मास्क लगाकर रखना पड़ता है। ये मास्क मुझे तो बिल्कुल भी अच्छा नहीं लगता, पर पापा मम्मी कहते हैं ये जरूरी है और बार बार हाथ भी धोना जरूरी है। दादी, आप और दादाजी भी हमेशा मास्क लगाना और हाथ धोना। और हाँ, जैसे ही टीका आए आप दोनों जरूर से टीका लगवा लेना। जब यह लॉकडाउन खुल जाएगा तब हम आपके पास जरूर आएंगे, ऐसा पापा ने कहा है। फिर मैं आपके गले लगकर खूब सारी कहानियां सुनूंगी। अब तो पापा भी ऑफिस नहीं जाते हैं, घर से ही काम करते हैं। मैं और पापा मम्मी के घर के कामों में मदद भी करते हैं। दादी, आप अपना और दादाजी का ध्यान रखना। मैं ईश्वर से रोज प्रार्थना करूंगी ये कोरोना जल्दी से खत्म हो जाए और सब कुछ पहले जैसा ही हो जाए। आप भी करना। अच्छा दादी, अब पत्र बंद करती हूँ। शेष कुशल। दादाजी को पापा मम्मी का भी चरण स्पर्श। आपसे मिलने के इंतजार में आपकी अपनी मीनू। ये पत्र हमें आया है एक डॉक्टर महिला का, डॉक्टर मंगल राठी, परतवाड़ा से। इनकी आयु है 51 वर्ष। आदरणीय दादी और दादाजी, आपको मंगल का सादर चरण स्पर्श। प्रभु का धन्यवाद, आप दोनों स्वस्थ और खुश हैं। कोरोना काल के बारे में क्या बताऊं? सब तरफ कोरोना कोरोना, किससे कुछ समझे ना। परिवार वाले और दोस्त सलाह दे रहे थे दवाखाना बंद रखने का, मगर मैंने, एक डॉक्टर ने, अपने पेशे से मुंह नहीं मोड़ा। मकसद था कोरोना को हराने का, देश के लिए मर मिटने का। एक दिन भी हॉस्पिटल बंद नहीं रखा। ऑपरेशन, डिलीवरी सब किया। नियमित सवेरे 11 से 5 तक ड्रेस के ऊपर किट, आंखों पे गॉगल, चेहरे पे मास्क और हुड। पानी नहीं, वॉशरूम नहीं, गर्मी, डिहाइड्रेशन, टेंशन ही टेंशन। हॉस्पिटल के स्टाफ को भी गाड़ी भेजकर मस्का मार कर बुलाना पड़ता था। घर में आने पर फिर से नहाना, दूसरे कपड़े पहनना और अपने बच्चों को कोरोना संसर्ग का खतरा बढ़ाना, यही सिलसिला चलता रहा। दादी लोगों को खांसी रहने पर भी कहते थे अब भी ठसका लगा। कुछ तो मास्क भी नहीं डालते थे। पॉजिटिव मरीज के संपर्क में आने पर पूरा ताफा अपनी धड़कन और ब्लड प्रेशर को संभालते हुए निकलता था टेस्टिंग को। लॉकडाउन में तीनों बच्चे कितने दिनों बाद हमारे साथ रहे। सब में के कलाकार जैसे सिंगर, डांसर, गिटार वादक, कुक सब बाहर आ गए थे। रामायण महाभारत तो पाठ हो गया था। तुम्हारे कितने तो फोटोज सबने देखे और अपने दादा दादी कितने रंगीले थे ये बच्चों ने जान लिया। पुनश्च प्रणाम, डॉक्टर मंगल राठी। अगला पत्र हमें आया है उमरगांव से। यह लिखा है कीर्ति जेठवा जी ने। यह इनरविल क्लब ऑफ उमरगांव की सदस्य है। परम पूज्य दादाजी एवं दादी जी, उमरगांव से कीर्ति का सादर चरण स्पर्श स्वीकार करें। हम सभी यहाँ कुशल मंगल है। आशा करती हूँ आप दोनों का स्वास्थ्य अच्छा होगा। आप तो जानते ही हैं कोरोना से अब धीरे धीरे सब उभर रहे हैं और अपनी रोज की दिनचर्या में व्यस्त हो रहे हैं, मगर अभी भी खतरा बना हुआ है। इसलिए आप दोनों से मेरी विनती है कि आप स्वयं का विशेष ध्यान रखें। ऐसे में मुझे एक किस्सा याद आ रहा है जो मैं आप दोनों से बांटना चाहती हूँ। कोरोना के दौरान हम सभी बहुत ही बड़े मानसिक तनाव से गुजर रहे थे और सबको सकारात्मक रहने की ज़रूरत थी। तब मेरे ससुर जी ने एक तरीका ढूंढा। वे सबको अपने पसंद का विषय चुनने के लिए कहते थे और हर रोज शाम को हम उसी विषय पर चर्चा करते थे। ऐसे में टीवी पर रामायण और महाभारत प्रसारित होने लगा। तब हम लोग उसके किरदारों पर भी चर्चा करने लगे। धीरे धीरे यह वार्तालाप कब धार्मिक और आध्यात्मिक बन गया समझ ही नहीं आया। बच्चे भी इसमें रुचि लेने लगे। आपसी समय और रिश्तों की गर्माहट महसूस की। पत्र को पूर्णविराम देते हुए आपकी पोती कीर्ति।
अब जो पत्र हमें आया है वो लिखा है मिसेस एडविना डीएस। इन्होंने ये पूना की रहने वाली है और हमारी पहली अभिवाचन स्पर्धा में भी ये विजेता रह चुकी है। मेरी प्यारी दादी और दादाजी, भले ही हम बहुत दूर हैं, लेकिन इस लॉकडाउन ने मुझे आप दोनों के बहुत करीब महसूस कराया है। ऐसा इसलिए है क्योंकि आजकल मैं रात के कपड़े पहनती हूँ जो आपने मुझे दिए थे। हम हर शाम आपके द्वारा हमें उपहार में दिए गए बोर्ड गेम खेलते हैं। मैंने आपके घर पर बिताई हुई छुट्टियों के दौरान मुझे सिखाई गई कई व्यंजनों को पकाने का अभ्यास किया है। आपने मेरे लिए खरीदे कारवां रेडियो पर मैं पुराने हिंदी गाने सुनती हूँ और उन पर नृत्य करती हूँ। मैंने ये महसूस किया है कि समय आने पर हर कोई अपने पास जो कुछ भी है उसे अच्छी तरह से प्रबंधित कर सकता है। सबसे महत्वपूर्ण सबक जो मैंने सीखा वो ये है कि अच्छा स्वास्थ्य बहुत ज़रूरी है। जीवन को हल्के में न ले, अधिक मात्रा में सब कुछ अच्छा नहीं होता है। आप दोनों मुझे बहुत प्यारे हैं और मुझे खुशी है कि भगवान ने आपको बनाया है। खुश रहो। आपकी प्यारी वीनू। चिट्ठी आई है। इस प्रतियोगिता के लिए हमें एक अनोखी चिट्ठी आई है। लेखक ने अपना नाम बताने से इनकार किया है, तो चलो हम इस बेनाम लेखक की ये चिट्ठी पढ़ते हैं। प्यारी दादी माँ, प्रणाम। इन दिनों आपकी बहुत याद आ रही है। 2 साल हुए कोरोना नामक महामारी ने सारी दुनिया में कहर मचा दिया है। आप बचपन में हमें प्लेग की महामारी के किस्से सुनाती थी। महामारी के काल में कितनी मुश्किलों का सामना आपके समय लोगों को करना पड़ता था। आप कहा करती थी कि जब महामारी आती थी तब सभी गांव खाली कर दिए जाते थे। लोग खेतों में या जंगलों में जाकर रहते थे, अपनों से दूर, अपने घरों से दूर हो जाते थे। लेकिन हम तो सुकून से हमारे घर में बैठे हैं। हमें ज़रूरत की सभी सामग्री आसानी से मिल रही है। हम घर बैठे टीवी देखकर मनोरंजन भी कर रहे हैं। बच्चे स्कूल पढ़ रहे हैं और ऑफिस के काम भी घर से ही हो रहे हैं। दादी उसे वर्क फ्रॉम होम कहते हैं। आपके काल में बिना इलाज के, बिना दवाई के कारण रोगी बहुत ही तेजी से बढ़ जाते थे। उन्हें बहुत ही तकलीफों का सामना करना पड़ता था। उनका सही इलाज न होने से बहुत से रोगी को अपनी जान से हाथ धोना पड़ता था। लेकिन कोरोना के रोगी का इलाज बड़े बड़े अस्पतालों में बड़े डॉक्टर्स कर रहे हैं। और खुशी की बात यह है दादी माँ, कोरोना की वैक्सीन भी साइंटिस्ट ने केवल 12 महीनों में तैयार कर ली है। आपने बड़े दुखी मन से यह भी बताया था कि उन दिनों महामारी के समय में सबसे दुख की बात यह होती थी कि दुनिया के किसी भी व्यक्ति के बारे में कोई भी जानकारी नहीं मिल पाती थी, क्योंकि तब केवल पोस्ट यही संचार का साधन होता था। और प्लेग के समय तो पोस्ट भी बंद हो जाते थे और लोग भी गांव से दूर होते थे, तो समाचार कैसे पहुंचता। जब प्लेग समाप्त होता था तभी आप चिट्ठी लिखकर अपनों के हालचाल जान सकती थी। लेकिन आपको पता है दादी, हम तो इस मामले में भी बहुत ही खुशनसीब है कि इस कोरोना के काल में भी हम इंटरनेट के माध्यम से सारे जग से जुड़े हुए हैं। सभी का हालचाल पलों में मोबाइल के माध्यम से जान सकते हैं। आपको पता ही है कि आपकी परपोती जो अमेरिका में रहती है और आपका परपोता जो लंदन में रहता है, उनसे मैं किसी भी समय घर बैठे बात कर सकती हूँ और उन्हें देख भी सकती हूँ। हाँ, कुछ दिक्कतें तो हमें भी आई है। कामकाज कुछ कम हो गया है। हम यात्रा नहीं कर सकते, घूम फिर भी नहीं सकते। चेहरा ढककर बाहर निकलना पड़ता है, उसे मास्क पहनना कहते हैं। बाहर से आने के बाद साबुन से या सैनिटाइजर, दवाई, हाथ पैर भी धोने पड़ते हैं। हंसो नहीं दादी, मुझे पता है आप क्या कहोगी। अरे पगली, ये तो मैंने 70 साल पहले तुम सबको सिखाया था। हाँ, बिल्कुल सही कहा। आपने सिखाए हुए स्वच्छता के गुर आज हमें काम आ रहे हैं। दादी, हम घर में हैं तो बहुत सी नई बातें भी सीख रहे हैं।
मैंने इतने सालों से व्यस्तता के कारण किताबें पढ़ना भी छोड़ दिया था। पर दादी, इस कोरोना काल में दादाजी की तरह मैंने भी कई कहानियां लिखी और वो प्रकाशित भी हुई है। रमा, मेरी छोटी बहू, उसने मुझसे नए व्यंजन बनाना सीखा है। बच्चों ने घर में रहकर अपने सभी कला गुणों को निखारा है। और सबसे बड़ी बात आपको बताऊं कि मैं भी अपनी पोता पोती को आपकी तरह ही कहानियां सुनाती हूँ। हम सब परिवार के लोग जिंदगी में पहली बार एक साथ समय बिता रहे हैं। पर दादी, आप लोगों ने तब क्या कुछ नहीं सहा होगा। आपने प्लेग की कहानी 60 साल पहले हमें सुनाई थी, पर मुझे आज वो कहानी समझ में आ रही है और मुझे आपकी कठिनाइयों का सोचकर दुख भी हो रहा है। दादी, मैंने तय किया है कि आपकी प्लेग की कहानी मैं लिखूंगी ताकि सभी को पता चले कि हमें इस कठिन समय में भी कितना कुछ मिल रहा है जो आप लोगों को उस समय नहीं मिल सकता था। दादी, आपसे बातें करने को जी चाह रहा था, इसलिए पत्र लिखा। आपको पत्र लिखकर मन को शांति मिली, पर मैं ये पत्र आप तक पहुंचा नहीं सकती। फिर भी मुझे आशा है कि मेरे दिल की बातें आप तक ज़रूर पहुंच गई होंगी। आपकी पोती।